राम राम मित्रांनो, कसे आहात सगळेजण? बरे आहेत का? आज आलो बघा मस्त पैकी डोंगराला शिडी घेऊन. तसा रोजच येतोय, पण व्हिडिओ आज बनवायला लागलोय आणि ते बी मस्त पैकी फ्रेश. तुमचं मन प्रसन्न आणि तुम्हाला बी या गोष्टीतून काहीतरी शिकाय मिळेल अशी मी एक गोष्ट सांगणार आहे. कारण आता ऊस तोडणी 2 महिन्यात सुरू होणार आहे. तोपर्यंत अशाच मी तुम्हाला गोष्टी सांगणार आहे. तर चला मग एक मस्त पैकी गोष्ट सांगतो तुम्हाला. एक असं जंगल होतं आणि त्या जंगलात एक मस्त कबूतर आणि कबुतरीन मस्त एका खोप्यात बसले होते. आणि तिथं अचानक एक माणूस आला. त्या कबुतरानं आणि कबुतरीनं लांबून बघितलं माणूस आल्याला. कबुतरीन कबुतराला काय म्हणती, अरे उठ उठ पळ, हा माणूस आलाय, आपल्याला मारील. तो कबूतर म्हणतो, अरे हा किती सभ्य दिसायला आणि तो आपल्याला मारू शकतोय. नाही नाही नाही, चेहऱ्याकडे पाहूनच ओळखायचं की हा मारणार आहे का हा पाहायला आलाय. अगं हा तर आपल्याला पाहायला आलाय, आपण किती सुंदर दिसतो म्हणून हा आपल्याला पाहायला आलाय. असं करता करता तो माणूस त्यांच्या जवळ जवळ आला की त्यानं काय केलं, साईडला ठेवलेला बाण होता त्याच्याजवळ, बाण काढला, असाच कबुतराच्या खोप्यावर मारला. असाच कबूतर जागेवर मारला. कबुतरीन जिवंत राहिली आणि ती उडून गेली. असंच एका राजाच्या वाड्यावर गेली. म्हणले आपला न्याय फक्त हा राजाच करू शकतो. मग ती राजाच्या वाड्यावर गेली आणि म्हणाली, महाराज, माझा जोडीदार एका सभ्य माणसानं मारलाय. मग राजा, त्याला काही करा पण त्याला सोडू नका, त्याला पकडून आणाच. मग राजानं गडी पाठविले जंगलात आणि त्या माणसाला हुडकून काढलं आणि राजवाड्यात घेऊन आले. आणि कबुतरीला सांगितलं, या माणसाला तुला काय सजा द्यावं वाटती ती तू दी, आम्ही इथे सगळेजण आहेत. कबुतरीन म्हणाली, याला सजा फक्त एकच आहे, तू दिसाय सिंपल दिसतोस आणि तुझ्याजवळ तर बगलात बाण आहे माणसं मारायला, पक्षी मारायला. हे तुझा चेहरा जे आहे ना, स्वभावाचा भोळा, हा उतरून टाक आणि चांगला डाकोचा चेहरा घेतो. कारण तू दिसायला सभ्य आहेस पण तू सभ्य नाहीस. एवढीच तुला सजा बास. कारण तुझा चेहरा जर डाकोसारखा असता तर तू दिसल्या दिसल्या आम्ही उडून गेलो असतो. तुझा चेहरा तर एकदम सोपा आहे आणि साधा आहे आणि भोळसर आहे, आणि त्याच चेहऱ्या मागून तू बाण घेऊन हिंडतो आणि मारतो. हीच सजा तुला. तर मित्रांनो, तसे सुद्धा काही माणसं आहेत की जे दिसायला साधे आणि सोपे आणि सच्चे दिसतात पण ते तसे नसतात. तर मित्रांनो, कशी वाटली आजची छोटीशी गोष्ट कमेंट करून अवश्य सांगा. आणि मी आता कुठं आलोय तुम्हाला आता शिवार दाखवतो सगळा. आता ऊस तोडणी सुरू होईपर्यंत तुम्हाला असेच व्हिडिओ मी दाखविणार. पुन्हा मग ऊस तोडायलेली. हे पहा, मस्त डोंगर इलाका आहे. हे पहा, वरी आबाळ भरून आलंय, पाऊस तर पडा नाही, नुसतं आबाळच येते. हे पहा, दिसली का? हा, तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. आणि उद्या बी अशीच एक गोष्ट सांगू का नको सांगू, तुम्ही सांगा. आणि एक रानमेवा दाखवू का तुम्हाला? रानमेवा नाही म्हणायचं याला, रानमेवाच म्हणून चला, भाजी. सगळ्यात जास्त आवडीचा आयटम. सगळ्यात जास्त मी शिळीवणी खातो याला. मित्रांनो, ह्याची जर मुटकी केली ना, मुटकी इतके भारी लागतात की तितकं भारी या जगात काहीच लागत नाही असं मला तर वाटतंय. तर भेटू मित्रांनो उद्या.